नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई श्री योगेश्वरी शिक्षण संस्था या परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक सोनवळकर रमेश, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, आपल्या सर्वांचं या व्हिडिओ क्लिपमध्ये हार्दिक स्वागत करतो. सध्या कोविड-19च्या या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आपल्या देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर एक संकट कोसळलेलं आहे आणि या आपत्तीच्या परिस्थितीत सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. परंतु शैक्षणिक प्रक्रिया ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे, तिला आपल्याला थांबवता येणार नाही आणि त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करत राहून त्यांना या शैक्षणिक प्रवाहामध्ये पुन्हा सक्रिय करणं आवश्यक आहे ही लक्षात घेऊन आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे साहेब, सचिव आदरणीय श्रीयुत गणपत व्यास सर, डॉक्टर शैलेश वैद्य, संचालक आमच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे, या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेतून आम्ही वेगवेगळ्या इंटरनेट माध्यमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे जे काही घटक उपघटक आहेत आणि त्यांची परीक्षेची तयारी आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. हे घटक उपघटक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि विद्यार्थ्यांना परत या शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचा. आज या ठिकाणी मी आपणासमोर भारतीय संविधानाची ओळख, संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि संविधानाची वैशिष्ट्ये या विषयावर एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी सादर करत आहे. भारतीय संविधान हा केवळ राज्यशास्त्राच्याच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा महत्त्वपूर्ण असा विषय नसून इतरही सर्व विद्याशाखांसाठी उपयुक्त असणारा हा विषय आहे. त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर विविध अभ्यासक्रमात विविध विद्यापीठाने भारतीय संविधान हा अभ्यासक्रम हा कंपल्सरी केलेला आहे, अनिवार्य केलेला आहे आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमधून विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोग MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये याला अतिशय महत्त्वाचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून हा विषय सर्वांसाठीच उपयुक्त असा सिद्ध होणार आहे. चला तर मग आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था आणि आपण या शीर्षकाअंतर्गत काही व्हिडिओ क्लिप मी प्राध्यापक सोनवळकर रमेश आपल्यासमोर सादर करत आहे. सर्वांचे या व्हिडिओ क्लिपमध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आपण 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन साजरा करतो. त्या दिवशी आपण आपली राज्यघटना ही स्वीकारलेली आहे. आपण ही जी काही संविधानाची ओळख करून घेणार आहोत आणि ही जी मूल्यव्यवस्था आपण बघणार आहोत त्या अनुषंगानं असणारी जी संविधानाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य यांचा अभ्यास करणार आहोत. त्याचे 3 टप्पे, 3 भाग या ठिकाणी मी पाडलेले आहेत. सुरुवातीला आपण संविधानाची ओळख करून घेऊयात. त्यामध्ये संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधानाचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि त्याची वैशिष्ट्ये व त्याचा बाह्यांग कसं आहे हे आपण समजून घेऊयात. त्यानंतर संविधानातील मूल्य नेमकेपणाने शोधत असताना आपल्याला संविधानाचा जो गाभा आहे, ज्याला आपण संविधानाचा सरनामा म्हणतो, प्रिएम्बल ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्या अनुषंगानं आपल्या संविधानातील या सरनाम्यात आणि संपूर्ण संविधानामध्येच द्रगोचित झालेली जी मूल्य आहेत तीही आपल्याला समजून घ्यावी लागतील. आणि सरतेशेवटी आपल्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आपल्यासाठी दिलेले आहेत आणि काही कर्तव्य एक नागरिक म्हणून आपल्यासाठी दिलेली आहेत, हे अधिकार आणि कर्तव्य याचा आपण या ठिकाणी परामर्श घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेची जी निर्मिती आहे तिची एक प्रक्रिया आहे.
तिला एक पूर्वसुरी किंवा एक पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्वातंत्र्याचा जो लढा आपल्या देशामध्ये चालू होता त्यावेळेसपासूनच ह्या संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू झाली होती असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मागत असताना जे काही नागरी अधिकार, मूलभूत अधिकार आपल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्यांमधून, प्रस्तावांमधून अभिव्यक्त होत होते, वेगवेगळ्या पक्षांच्या मागण्यांमधून हे अधिकार त्या ठिकाणी मांडले जात होते, तेच पुढे आपल्या संविधानामध्ये अनुस्यूत केलेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्य लढ्याच्या या चळवळीमध्ये सर्वात प्रथम आपल्या भारताची स्वतःची एक घटना असावी, संविधान असावं अशी मागणी आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1922ला त्यांच्या यंग इंडिया या नियतकालिकामधून व्यक्त केलेली होती. त्यानंतर 1924 आणि 1927ला पंडित मोतीलाल नेहरू, तेज बहादूर सप्रू इत्यादी काँग्रेसच्या धुरीणांनी भारतासाठी स्वतंत्र संविधानाची आवश्यकता आहे ही बाब प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडलेली होती. 1928चा नेहरू रिपोर्ट असेल किंवा 1929चं लाहोरचं काँग्रेसचं अधिवेशन असेल, या अधिवेशनामध्ये जो संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला त्या स्वातंत्र्याच्या ठरावामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतासाठी स्वतंत्र संविधान आणि त्या संविधानाला अनुसरून भारतासाठी स्वतःचं स्वतंत्र सरकार या पद्धतीची योजना, एक मागणी वजा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यानंतरच्या काळामध्ये 1933ला परत ही मागणी रिपीट करण्यात आलेली आहे काँग्रेसकडनं. परंतु खऱ्या अर्थानं हे जे भारताचं संविधान आहे ते कसं निर्माण होणार आहे? भारताचं संविधान हे भारतीयांनीच निर्माण केलं पाहिजे हे जरी गांधीजींनी सांगितलेलं असलं तरी अधिकृतपणे एक औपचारिक घटना निर्मितीसाठीची परिषद आवश्यक आहे ही बाब भारतातील थोर साम्यवादी आणि मानवतावादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934ला या ठिकाणी लक्षात आणून दिलेला आहे. 1935ला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मग औपचारिकपणे भारताच्या संविधान निर्मितीसाठी भारतीयांचा समावेश असलेली घटना परिषद निर्माण करणं, गठीत करणं आवश्यक आहे ही अधिकृत मागणी काँग्रेसनं आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रस्तावित केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रौढ मताधिकाराच्या आधारावर या घटना परिषदेची निवड केली जावी आणि या घटना परिषदेला भारताचं संविधान निर्माण करण्याचे संपूर्ण अधिकार दिले जावेत अशा प्रकारची मागणी 1938ला केली. आणि सातत्यानं काँग्रेसकडून होणारी ही जी मागणी आहे याची दखल ब्रिटिश शासनाला घ्यावी लागली. 1940ला ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ही मागणी मान्य केली आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतासाठी स्वतंत्र संविधान देण्यासंदर्भातली एक योजना तयार करण्याची संमती दर्शविण्यात आली. त्यानुसार काँग्रेससोबत एक संधी करण्यात आली आणि जे डिक्लेरेशन 1940ला करण्यात आलं त्याला ऑगस्ट डिक्लेरेशन असं म्हणतात आणि त्या डिक्लेरेशननुसार भारतासाठी स्वतंत्र संविधान आणि हे संविधान निर्माण करण्यासाठी घटना परिषदेची निर्मिती करण्याचं ब्रिटिश सरकारनं मान्य केलेलं आहे. आणि त्यानंतर मग पुढे त्यानुसार क्रिप्स मिशन भारतामध्ये पाठवण्यात आलं. क्रिप्स मिशन 1942ला भारतात आलं, परंतु क्रिप्स मिशनमध्ये भारतीय सदस्यांचा समावेश नव्हता. विशेषतः मुस्लिम लीगचाही या क्रिप्स मिशनला विरोध होता. त्याचं कारण असं की क्रिप्स मिशनला मुस्लिम लीगनं 2 संविधानाची मागणी केलेली होती. या ठिकाणी 2 राष्ट्र निर्माण होतील, 2 राष्ट्रांसाठी 2 स्वतंत्र संविधान असतील आणि त्यासाठी 2 प्रकारच्या वेगवेगळ्या घटना परिषदा असतील अशा प्रकारची मुस्लिम लीगची ही मागणी होती. आणि ही मागणी क्रिप्स मिशनला पटली नाही आणि त्यामुळे ती नामंजूर करण्यात आली. आणि मग मुस्लिम लीगनं केलेला विरोध आणि काँग्रेसचाही क्रिप्सला असलेला विरोध लक्षात घेता क्रिप्स मिशनला परत जावं लागलं. ब्रिटिश पार्लमेंटने यानंतर त्रिमंत्री योजना आणली आणि 3 कॅबिनेट मिनिस्टर
समाविष्ट असलेली एक मिशन भारतामध्ये 1946ला पाठवण्यात आलं, ज्याच्यामध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स, त्याचबरोबर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स आणि A.V. अलेक्झांडर हे 3 मंत्री कॅबिनेट मिनिस्टर याच्यामध्ये समाविष्ट होते. हे कमिशन 24 मार्च 1946ला भारतात आलं आणि मे महिन्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला होता. तर कॅबिनेट मिशनचा हा जो प्रस्ताव आहे, ही जी योजना आहे, याच्यामध्ये त्यांनी 2 घटना समित्या अमान्य केलेल्या होत्या. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. आणि तरीसुद्धा मुस्लिम लीगला मान्य होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी कॅबिनेट मिशननं सादर केलेला होता. त्यामध्ये मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण, तर सर्वसाधारणमध्ये मुस्लिम व शीख सोडून इतर सर्व जे राहिलेले लोक आहेत त्यांचा समावेश होता. तर मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा 3 गटांमधून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या संविधान परिषदेमध्ये, घटना परिषदेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल अशा पद्धतीची योजना ही त्रिमंत्री आयोगाच्या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून पुढे आली. त्यांनी 389 सदस्यांची घटना परिषद या ठिकाणी प्रस्तावित केलेली होती, ज्यामध्ये 296 सदस्य हे ब्रिटिश भारतातून येतील आणि 93 सदस्य हे तत्कालीन संस्थानांमधून येतील अशा पद्धतीची ती योजना होती. 296 मध्ये 292 हे ब्रिटिश प्रांतातून, तर 4 जागा हे तत्कालीन गव्हर्नरांचे जे प्रांत होते त्या गव्हर्नरांच्या प्रांतासाठी, प्रदेशासाठी राखून ठेवलेल्या होत्या. या कॅबिनेट मिशन योजनेनुसार प्रत्येक प्रांत आणि संस्थानासाठी ज्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागांचं वितरण करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येच्या मागे 1 सदस्य अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली होती. प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी प्रांतिक विधिमंडळातील त्या समुदायातील सदस्यांनी निवडून द्यावयाचे होते. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची एकल संक्रमणीय पद्धत अशा पद्धतीने ही निवड होणार होती. आणि संस्थानांच्या बाबतीमध्ये मात्र त्या संस्थानिकांना त्यांचे प्रतिनिधी नामनिर्देशित करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. मग कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे घटना परिषदेत प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आणि घटना समितीच्या निवडणुका ह्या जुलै आणि ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 212 जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या, तर अपक्ष आणि इतर जे छोटे गट होते त्यांना 11 जागा मिळाल्या. संस्थानांनी घटना परिषदेमध्ये सहभागी होण्याचं नाकारलं. त्यांनी घटना परिषदेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या 93 जागा होत्या त्या रिक्त राहिल्या आणि बाकी ज्या काही ब्रिटिश भारतातून निवडणुका झाल्या, तर या निवडणुकांच्या माध्यमातून सर्व स्तरातील सदस्य या घटना परिषदेमध्ये आलेले होते. सर्व धर्माचे, सर्व वंशाचे, सर्व प्रदेशाचे अशा पद्धतीचे सदस्य या घटना परिषदेमध्ये आल्यामुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही घटना परिषद होती. एक उल्लेखनीय बाब या ठिकाणी महत्त्वाची अशी आहे की महात्मा गांधी आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे घटना परिषदेचे सदस्य नव्हते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता घटना परिषद गठीत झाली, निवडून आलेले सदस्य आता औपचारिकपणे घटना निर्मितीचं कामकाज सुरू करणार. परंतु यामध्ये मुस्लिम लीगला कमी जागा मिळाल्यामुळे साहजिकच मुस्लिम लीगची निराशा झाली आणि घटना परिषदेतील कामकाज आता हे काँग्रेसच्याच मतानुसार चालेल अशी एक आशंका मनामध्ये ठेवून मुस्लिम लीगनं घटना परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला. घटना परिषदेच्या कामकाजात सहभाग व्हायला नकार दिला. काँग्रेसकडून स्वतः महात्मा गांधीजींनी सुद्धा मुस्लिम लीगच्या नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आलं नाही. शेवटी मुस्लिम लीग शिवाय निवडून आलेल्या घटना परिषदेतील सदस्यांची बैठक घ्यावी लागली आणि घटना परिषदेचं कामकाज सुरू झालं. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी गठीत झालेल्या या घटना परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला घेण्यात आली.
ही पहिली बैठक साधारणपणे 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर अशी प्रदीर्घ काळ चालली. 9 डिसेंबरला 211 सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला या परिषदेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. फ्रान्सच्या धर्तीवर सभागृहामध्ये जे सर्वात ज्येष्ठ आहेत वयाने अशांची निवड हंगामी अध्यक्ष म्हणून त्या काळी करण्यात आली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेची विधिवत त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठीची निवड करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले आणि एच.सी. मुखर्जी हे सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आणि बी.एन. राव हे घटनात्मक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी निवडण्यात आले. त्याचबरोबर घटना समितीचं कामकाज हे व्यवस्थित चालावं यासाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचं वर्गीकरण करण्यात आलं, विभाजन करण्यात आलं. त्यासाठी वेगवेगळ्या समित्यासुद्धा गठीत करण्यात आल्या आणि ही जबाबदारी वाटून देण्यात आली. मुख्य 10 समित्या आणि उपसमित्या 12 अशा एकूण 22 समित्या घटना परिषदेच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या होत्या. घटना परिषदेचं जे कामकाज आहे ते 9 डिसेंबर 1946 पासून जे सुरू झालं ते साधारणपणे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे 24 नोव्हेंबर 1949 पर्यंत घटना परिषदेचे हे कामकाज चालू होतं. 165 दिवस घटना परिषदेचं हे काम झालेलं आपल्याला दिसून येतं. या घटनेच्या मसुद्याची निर्मिती करण्यासाठी किंवा संविधान तयार करण्यासाठी ज्या समित्या तयार करण्यात आल्या होत्या, घटना परिषदेतलं जे कामकाज आहे ते करण्यासाठीच्या ज्या समित्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या 10 मुख्य समित्या होत्या त्यात सुकाणू समिती, कामकाज समिती, मसुदा समिती, प्रांतिक राज्यघटना समिती, संघीय राज्यघटना समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक अधिकार समिती अशा महत्त्वपूर्ण समित्या यामध्ये आपल्याला दिसून येतात. काही उपसमित्यासुद्धा घटना परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रध्वज समिती, राष्ट्रगीत समिती, वित्त समिती, हिंदी उर्दू भाषांतर समिती, सर्वोच्च न्यायालय संबंधित तदर्थ समिती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या 12 समित्या ह्या उपसमित्या होत्या. एकूण 22 समित्या घटना परिषदेमध्ये होत्या. घटना परिषदेच्या ज्या विविध समित्या होत्या त्यांचे कोणत्या समितीचे कोण प्रमुख होते एक थोडक्यात ठळक ज्या बाबी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. घटना परिषदेचं जे कामकाज चालत होतं त्या कामकाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बाकीच्या ज्या काही मुख्य आणि उपसमित्या होत्या त्यामध्ये स्टाफ समिती असेल, वित्तीय समिती असेल, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत समिती असेल आणि घटक राज्यांसोबत वाटाघाटी करावयाची समिती असेल, या वेगवेगळ्या समितींचं अध्यक्षपद सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडेच होतं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुद्धा महत्त्वपूर्ण अशा समित्या देण्यात आलेल्या होत्या. उदाहरणार्थ संघराज्याचं जे संविधान आहे ते संविधान निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण जबाबदारी असणारी समिती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देण्यात आलेली होती. त्याचबरोबर संघ शासनाला कोणते अधिकार असले पाहिजेत, केंद्र शासनाचे अधिकार कोणते असले पाहिजेत ही ठरविणारी संघ शासन अधिकार समितीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देण्यात आलेली होती. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे राज्याच्या जे काही घटना आहेत म्हणजे प्रांतिक घटना समिती ही देण्यात आलेली होती. आणि अतिशय महत्त्वाची एक समिती मूलभूत हक्क समिती आणि अल्पसंख्याक अधिकार समिती याचेही प्रमुख सरदार वल्लभभाई पटेल होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर के.एम. मुन्शी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची जी समिती घटना परिषदेमध्ये सांगितली जाते ती म्हणजे मसुदा समिती, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो. या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि याच समितीने आपल्या भारतीय संविधानाचा जो संपूर्ण ड्राफ्ट आहे, जो मसुदा आहे तो तयार केल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूण 7 सदस्य या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते. त्यामध्ये एन. गोपालस्वामी अय्यंगार असतील, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर असतील, डॉक्टर के.एम. मुन्शी असतील, सईद मोहम्मद सादुल्ला असतील. त्याचबरोबर एन. माधवराव सुद्धा काही काळ या समितीमध्ये होते आणि टी.टी. कृष्णम्माचारी सुद्धा. परंतु त्यांच्या आजारपणामुळे आणि एकाचा मृत्यू झाल्यामुळे माधवरावांची जागा के.एल. मित्तर यांनी घेतली, तर टी.टी. कृष्णम्माचारी यांची जागा डी.पी. खेतान यांनी घेतली. मसुदा समितीच्या संदर्भामध्ये थोडंसं या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे.
की मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. 7 सदस्य जरी असले तरी बहुतांश सदस्य हे वयोवृद्ध होते, काही आजारी असायचे, काही एका जणाचा तर मृत्यू झाला. एक सदस्य अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले होते. काही सदस्य आजारपणामुळे रिमोट एरियात आपल्या निवासस्थानीच होते. ते फार काही संविधानाची निर्मिती करणाऱ्या, ड्राफ्टची निर्मिती करणाऱ्या कामामध्ये योगदान देऊ शकले नाहीत. थोडक्यात सांगायचं तर या 7 सदस्यांपैकी फारशा सदस्यांचा, डॉक्टर के. मुन्शी किंवा 1-2 सदस्यांचा वगळता फारशा सदस्यांचा योगदान, सहकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा तयार करण्याचं काम सुद्धा अतिशय कमी वेळेमध्ये करावं लागलं. साधारणपणे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीचं काम सुरू झालं आणि 21 फेब्रुवारी 1948ला तर त्यांनी मसुदा घटना परिषदेपुढे सादर केलेला आहे. या कमी काळामध्ये, अल्प काळामध्ये रात्रंदिवस एक करून मसुदा समितीनं आपला अहवाल सादर केल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी खूप मेहनत घेऊन, अतिशय परिश्रम करून आणि भरपूर वेळ देऊन घटनेचा मसुदा तयार केलेला आहे आणि एक हाती हे काम त्यांनी तडीला नेलेलं आहे असं आपण म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून मसुदा समितीच्या या एकूणच कामकाजाचं आपल्याला माहिती असावी म्हणून हे अधिकचा तपशील या ठिकाणी मी आपल्यासमोर दिलेला आहे.